नमस्कार. आज विषय अगदी गंभीरच आहे. गंभीर आहे म्हणजे काय माहिती आहे का? चांगल्या प्रकारचा विषय. गंभीर म्हणजे कसं शेतीच्या निगडीत आहे. तर ही जी तुम्ही पाहताय आता सध्या ही वेल जी आहेत ना, ही वेल आहे तर तोंडल्याचं. तर हे तोंडलं जे आहे ते जवळजवळ मला वाटतं आज जवळजवळ 6-7 महिने झालं चालू होऊन बरं का. आता मार्केट ह्याचा पैसे घ्यायला चालू झालं आहे. तर तोंडलं असं आहे की दररोज इन्कम आहे ह्याच्यामध्ये, दररोज डेली पैसा आहे. तर तुम्ही जर अवश्य ह्याची जर लागवड एक 10 गुंठ 15 गुंठ किंवा 20 गुंठ जर करत असाल तर तुमचं पैसेच पैसे आहेत. तर तुम्हाला करायचं आहे काय माहिती आहे का? यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. तारकाठे लागणार आहे, बांबू लागणार आहे त्याच्यासाठी, अशा प्रकारचं वासं लागणार आहेत, मेका लागणार आहेत, तार लागणार आहे, अशा प्रकारचं स्टेज उभा करावं लागणार आहे. हे पूर्णपणे जे स्टेज दिसतंय ना, हे अशा प्रकारचं उभं करावं लागणार आहे. मग स्टेज उभा करत असताना चांगल्या प्रकारचं JCBनं खड्डं वगैरे घेणं, त्या ठिकाणी मेका रवणं, तार चांगल्या क्वालिटी वापरणं. तार वापरली आम्ही टाटाची तार वापरली. टाटाची तार काय माहिती आहे का, लय दिवस म्हणजे गंजत नाही. पुन्हा जे काय वास आहे तर निलगिरीचं वासं वापरलं तर, आणि अशा प्रकारचं खालच्या प्रकारे ह्याला बोर्ड वगैरे मारले. बोर्ड मारल्यामुळं लवकरात लवकर म्हणजे कुजत नाही ते. ह्या वाशाची लाईफ वाढते. लाईफ वाढली की स्टेजचं आयुष्य वाढलं. जवळजवळ मला वाटतं आता जसं बी हे केलं आहे 7-8 महिने झालं, कुठल्या प्रकारचा ताण वगैरे काय कमी झाला नाही किंवा काय सुद्धा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं येलाची क्वालिटी. आता ह्याच्यामध्ये पण तोंडल्यामध्ये पण जवळजवळ चांगल्या 3-4 व्हरायटी आहेत त्या. आता ही जी काय व्हरायटी आहे, व्हरायटी अतिशय उत्तमच आहे. काहीच प्रॉब्लेम नाही व्हरायटीला. आणि ह्याचं उत्पन्न डेली तोडायचं आहे. कळीचं जर फुलं असेल म्हणजे कळी कल्ल्या बघलं जर समजा ह्याचं तुम्ही तोडणी करत असाल तर त्याचं मार्केट लेवलला त्याला दर जास्त मिळतो या. आणि जर समजा जास्त मोठं जर समजा होऊन दिलं तर त्याचं थोडंसं पैसे म्हणजे त्याला थोडंसं रेट कमी मिळतो या. तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? तुम्हाला जर बाबा तुमची तोडायची जर समजा कॅपॅसिटी असेल की बाबा आपल्याला दररोज जर तुम्हाला पैसे पाहिजे असलं तर मग तुम्ही ह्याला दररोज तोडायचे, दररोज डेली तोडायचे. अशा प्रकारचं बघा हे पुढं चालूच आहे. फुल केलं की मागं की फळ चालूच आहे. तर ह्याचा फायदा काय माहिती आहे का? तुम्हाला दररोज लय काय तुम्हाला सांगत नाही, दररोजचं तुमचं 10 गुंठ्यामध्ये दररोजचं डेली बघा 2,500-2,500 हजार रुपये तुमचं फिक्स आहे. 40 रुपये, 42 रुपये, 35 रुपये, 30 रुपये ह्यापासून पुढं रेट ह्याला हमेशा राहतो. मग आता तुम्हाला करायचं आहे काय माहिती आहे का? आता ही माझ्या बंधुराचं आहे, भावाचा आहे माझ्या. कारण आता भाऊ म्हटलं की हो का सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणार, बोलणार. आणि दररोजच्या समोरच्या माझ्या पुढं पट्टे येते त्या, ह्याची तोडणी होते, ह्याच्यावरती औषधं काय लागते बाबा, ह्याच्यावर रोग कुठला येतं, ह्याचं छाटणी केल्यानंतर पुन्हा किती दिवसात चालू होते. हे छाटलं की बघा लगे 2 महिन्यात पुन्हा अजून चालू होते. पुन्हा फिरशे नवीन तेजानं नवीन जोमानं वाढते या. मग आपल्याला करायचंच काय माहिती आहे का? फक्त ह्याची छाटणी करताना ज्यावेळेस बाबा जरा भाव कमी आलं म्हणायचं दिसलं की मग त्यावेळेस चालूच करायचं की बाबा मग छाटून टाकायचे. मग छाटणी झाली म्हणलं की पुन्हा 2 महिना म्हणजे 2 महिन्यानं पुन्हा चालूच झालं. तर असं जर तुम्ही नियोजन केलं किंवा मग आपल्या शेतीला जर जोडधंदा किंवा अशा वेलवर्गीय पिकं वगैरे जर घ्यायला तुम्ही चालू केली तर आपल्या शेतीची उन्नती होऊ शकते. काय हरकत नाही. आता मी पण भावाचं बघून का होईना पण मी एक साधारण लय काय नाही बघा एक 10 गुंठ करायचा माझा विचार आहे आणि मी करतो या. कारण मला ह्यांचं पाहून अतिशय प्रेरणा म्हणजे ह्यांचं बघून मी शिकायला लागलो आहे की बाबा याला 10 रुपये हे फिक्स मिळतात या, चांगलं आहे. तर हे आवर्जून करायला पाहिजे. आणि याच्यावरती औषधं फवारणी वगैरे काय माहिती आहे का? थ्रिप्स, मावा आणि नागाळी ह्या 2-3 प्रकारच्या जास्त प्रमाणात ह्याच्यावरती या गोष्टीचा अटॅक होतो या. तर मग तुम्ही ह्या जर गोष्टीचं जर लक्ष दिलं, फवारण्या जर तुम्ही आठवड्यातून 1-2 फवारण्या जर घेतल्या तर काहीच विषय नाही. अगदी अतिशय उत्तम आहे, चांगल्या प्रकारचं आहे. तर तुम्ही पण तुमच्या कुवतीनुसार तुमच्याबरोबर स्टेज उभा करायला का ना एवढ्याला तरी नाही म्हटलं तर बघा 80-90 हजार रुपये गेले ते तारला, काठीला, ते मेका असलेल्या त्याच्या खालचे फलपाचं असलेली, पुन्हा हे वडायचं असेल, पुन्हा हे बांबू असतेलं, पुन्हा त्याचं खाली लावायचं ते बोर्ड असेल, पुन्हा JCBनं खडं घ्यायचं असतेलं, पुन्हा ते बुजवायचं. मग या सगळ्या गोष्टीला 70-80-90 हजार रुपये खर्च झाला आहे. पुन्हा यायला काय मी म्हणतो ह्याच्या रोपाला एक समजा काय पैसे गेलं असतील म्हणजे 1,00,000 रुपये खर्च धरून चाला. पण ही एकदा उभा केलं की 7-8 वर्ष टेन्शनच नाही ना. या मंडपाला बी काय होत नाही आणि ताराला बी काय होत नाही. तर तुम्ही जर असं जर नियोजन केलं तर तुमचा चांगला फायदा होऊ शकतो. हो का आमच्या बंधुराचं झाला आहे म्हणजे आमचा झाला आहेच म्हणायचं. आणि जेव्हा आमचा फायदा होईल अशा गोष्टी मला काय जाणवते त्या तेव्हा मी तुम्हाला आवर्जून सांगत असतो.
तर तुम्ही पण अवश्य करा आणि आपली उन्नती करायला चालू करा. धन्यवाद.